ते फर्स्ट ऑफ ऑल मला खूपच आनंद वाटते, कारण बजेट आम्ही प्रत्येक वेळेला एखाद्या मिनिस्टरनी वगैरे सादर करताना पाहिलं होतं. तेव्हा आम्हाला खूप मनात प्रश्न होते की याच्यासाठी एवढं का ठेवलं, कमी का केलं नाही. पण यावेळी प्लॅनिंग करताना मलाही खूप विषयाचा अनुभव आलेला आहे आणि मागील 1 वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला कमी वाटलं, जसं मी सांगितलं की आपला हाय रिस्क जे प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांना पैसे एनॉमली स्कॅनसाठी पैसे नसतात आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट यात नांदेडमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे कधी मला मनातून असं होतं की याच्यासाठी काहीतरी करावं. मग ह्या बजेटमध्ये ते करण्यात आलं, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटते. असंच खूप योजना आम्ही यावेळी ऍड केलेल्या आहेत. असं म्हणजे मनातून हे सोशल सेक्टरमध्ये जे काम करण्यासाठी आम्ही येतोय IAS म्हणून, हे पूर्ण मला या बजेटमध्ये करण्याची संधी मिळाली. यंदाचं बजेट किती कोटी रुपयाचं आहे? या बजेट का 23.26 करोड एवढे आमचे जमा आहे. त्यानुसार आम्ही बजेट बनवलेलं आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काही वाढ झाली की घट झाली? वाढ झाली. 21 होता ना मागच्या वर्षी, 21 crores होता अंदाजे. यावर्षी आमचे इंटरेस्ट वगैरे वाढवला त्याच्यामुळे, आणि यावर्षी आम्हाला स्टॅम्पमध्ये 6.5 crore मिळाला होता, त्यामुळे यावर्षी 2 कोटीचा वाढ आपल्याला दिसतोय. ॲज अ CEO म्हणून या अर्थसंकल्पाचं अतिशय चांगलं असं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगतात? महिलांवर मला वाटते की मी एक महिला अधिकारी असून आणि आपल्या नांदेडमध्ये खूप महिला आहेत ज्यांना मदत पाहिजे, असं मला 1 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे. आमचे बजेट माध्यमातून यावेळी प्रत्येक हेडमध्ये जर तुम्ही पाहिला, प्रज्ञा प्रकल्प असू द्या, प्रज्ञा प्रकल्पमध्ये आपण करिअर काउन्सिलिंग आणि 10वी-12वी मुली मुलगांसाठी आपण ट्रेनिंग देतो. त्या ठिकाणी सुद्धा 50% मुलींसाठी आपण हे केलेत बजेटमध्ये. तसेच जसं मी म्हणलं ते ANC मातासाठी आपण पैसे ठेवलेत. तसेच जे घटस्फोटित महिला आहेत, विधवा महिला आहेत, या महिलांसाठी त्यांचे जे मूळ आहेत म्हणजे सिंगल मदर्स असतात त्यांना मदत मिळूया म्हणून यावेळी आपण त्यांच्या शिक्षण आणि हॉस्पिटल बिलसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच महिलांनी जे स्वतःचा एंटरप्रेन्युअरशिप म्हणून नवीन बिझनेस उभा करायला त्यांना मदत जी आहे, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपण महिलांसाठी यावर्षी सेस मधनं भारी तरतूद केलं. त्याबद्दल मला वाटते की हे बजेट जे आहे ते महिलांसाठी आपण देऊ शकतो. आपण आता नवीन 2025 पासून आपलं पूर्ण जगात AI सुरुवात आहे. आपल्या जिल्हा परिषदला सुद्धा तिथं AI ची वापर करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपल्याला अगोदर 10 तास लागत होते, ते AI चा वापर करून आपल्याला 1 मिनिटामध्ये त्याचे रिझल्ट येतात. पण तसं आपल्याला अगोदर आपल्या कर्मचारींना आणि आपलं जे नांदेडकरी आहेत त्यांना ट्रेन करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही AI चा वापरसाठी यावर्षी 10+25 असा पूर्ण 35 लाखची तरतूद ठेवलेला आहे. मॅडम, नांदेड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जिल्हा आहे, 16 तालुके आहेत आणि जिल्हा परिषद खूप मोठी आहे. पण आपल्या जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या मार्केटचं एकही पाण्याचं टँकर नाही. त्यासाठी काही तरतूद बजेटमुळे आवश्यक होती. ज्या बजेटमध्ये आपल्याला जे 20% तरतूद पाणी पुरवठ्यासाठी ठेवावं लागते, ते 20% पूर्ण आम्ही ठेवलं. पण तो जे तुम्ही म्हणलात की टँकर घ्यावा लागेल, टँकरसाठी आपल्याला 2-3 ऑप्शन्स आहेत. DPC मधनं आपल्याला करता येतं, सेस मधनं करता येतं. सेस मध्ये आपल्याला थोडं बंधनकारक असल्यामुळे आम्ही सेस मधनं न करताना यावेळी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती केली होती. सर सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहेत. मला वाटतं की 1-2 वर्षात आपल्याला भेटणारच. भेटू शकतो, प्रस्ताव पाठवलेत. नेहमी म्हणजे टँकर लॉबी जी आहे त्यासाठी जिल्हा परिषद सहकार्य करते असं आहे? नाही, आम्ही जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी जे काही आपल्या नागरिकाला लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही पाठीमागे आहेत. बाकी आमचे जे टँकरच्या मुद्द्यात तुम्ही म्हणलात ते आम्ही आमच्या पालकमंत्री सोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ते पॉझिटिव्हली निर्णय येईल, तुम्हाला कळवते जसं येईल. मॅडम, जिल्हा परिषदेचे अनेक भूखंड आहेत त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. काही कॉन्ट्रॅक्टरांनी तिथे पूर्ण बांधकाम सुद्धा केलेलं आहे, पण त्यावरती अद्याप कुठलीही कारवाई होत नाही. असं नाहीये की कारवाई होत नाहीये. खूप ठिकाणी आपल्या कोर्टामध्ये केस सुद्धा चालू आहेत. मी तसं तुम्हाला म्हणलं की युजली आपल्याला प्रॉब्लेम काय येते की जसं आपण तिथं मोजमाप करण्यासाठी जातोय, काही नियमाच्या बंधनकारक असल्यामुळे तिथं आम्ही अडकतोय. त्याच्यामुळे यावेळी मोजमापची फेस त्याच्यामुळेच ठेवलं मी की आपण जे ठिकाणी मी म्हणजे जिल्हा परिषदचा मालमत्ता म्हणतोय त्या ठिकाणी आपल्याला मोजमाप करून
ते जागा निश्चित करण्यासाठी आपल्याला ते तरतूद मिळू शकते. मॅडम, मल्टीपर्पज हायस्कूल म्हणून जिल्हा परिषदची खूप मोठी नांदेड शहरामध्ये जागा आहे, शाळा आहे अजून, पण ती अतिशय आता जीर्ण अवस्थेला पोहोचली आहे आणि मोकळं जे मैदान आहे शाळेचं तिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण बळावतंय. या संदर्भात काय उपाययोजना करतात? जे मल्टीपर्पज शाळा आहेत ज्याचा एक बाजूला जे ते अतिक्रमणाचा विषय आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ते केस चालू होता. मला वाटते की अराउंड जून जुलैमध्ये ते अतिक्रमण वाढण्याचे सुद्धा प्रयत्न केले. त्यावेळी आम्ही SP साहेबांचा आणि कलेक्टर साहेबांच्या मदत घेऊन तिथं अतिक्रमण आम्ही अडकलेलं आहे. आणि बाकी जे जागा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला दुसरं काही बांधकाम करता येते का याच्यावर आमचं प्रयत्न सुरू आहेत. जसं आमचं फायनल होईल तुम्हाला मी सांगते.